नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे विनायक आणि आज तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मोठ्या भावानी पहिल्यांदाच डॉमिनोजची होम डिलिव्हरी ऑर्डर केलेली आहे. तर ती आत्ता आलेली आहे आणि खूप काय काय मागवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही ते खाऊ आणि रेट करू आणि ते सगळे क्लिप्स तुमच्यापर्यंत पोहोचेल, ते रेटिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल. जे खरंच चांगलं वाटलं तर तुम्हाला आम्ही सजेस्ट पण करू की हे खाऊ शकता, किंवा जे चांगलं नाही लागेल ते नाही पण बोलू. तर बघा. तर मित्रांनो, विनायक चालू करतो आहे टेस्टिंगसाठी. घे रे. कोणता पीस घेऊ? खूप चॉईसेस आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं कळत नाही कोणता घ्यायचा. पटकन काढून घे, गार होईल नाही तर. हां, रिॲक्शन दे कॅमेराला. कसा आहे? ठीक वाटला. बाकी किती? ट्राय करू. 10 पैकी रेटिंग किती? 6.5. 10 पैकी हो. एवढा बेकार आहे म्हणजे आधी मलाच ट्राय करावं लागेल. ठीक आहे, मी पण ट्राय करतो. तर मित्रांनो, आता मी ट्राय करतोय. बघू याची टेस्ट कशी आहे. सेम पीस घेतलाय मित्रांनो. ठीक आहे, चांगली टेस्ट आहे. रेटिंग रेटिंग मी देईन याला 10 पैकी 7.5. अरे एवढं आवडलं तुला? सॉस सोबत ट्राय करतोय. सॉस सोबत चांगला लागतोय. तर पिझ्झा आता खाऊन झालेला आहे. मी आता पण गार्लिक खाल्ला. ब्रेडची ओपनिंग करतोय. ह्याला ओपन करू. तर बघा, गार्लिक ब्रेड स्टफ्ड वाला अरे. कसा दिसतोय. हे बघा, हे काम बघा, एकाच जागेवर टाकले सगळं. असं कुठं असतं का? आपण ट्राय करतोय पनीर स्टफ्ड वाला गार्लिक ब्रेड. चांगला आहे. मस्त आहे. पनीरची टेस्ट एवढी खास नाहीये, पण ब्रेड सोबत, त्या गार्लिक ब्रेड सोबत त्याची टेस्ट अजून एनहॅन्स होतीये. तर आपण आता विनायक बघू की रिॲक्शन काय देतोय. मला आधीच कसं तरी वाटते खायला. पहिले टेस्ट चांगली करून घेऊन मग ट्राय करू. आधी जिरा सोडा, मग पनीर स्टफ्ड वाला. बघा, परत बघा. हा, जिरा सोडाच. पनीर स्टफ्ड वाला गार्लिक ब्रेड. ओके. टेस्ट सांग कशी आहे. हे आवडलं मला. पिझ्झापेक्षा आवडलं. चांगली टेस्ट आहे. सगळे फ्लेवर आहेत त्याच्यात. मला जास्ती- सगळे म्हणजे कोणते फ्लेवर येतात ते? काय काय आहे तूच सांग आता, मला नाही माहिती. गार्लिक ब्रेड आहे, त्याच्यावरती गार्लिक पावडर असते. त्यांचा रेग्युलर बेस जो असतो पिझ्झाला वापरतात तो बेस. त्यानंतर त्याला बेक करतात, त्याच्यात थोडं चीज टाकतात, शेफ आहे. जे काय असेल ते. आधी जाऊन आलेलं आहे तिथं आतमध्ये. आधी रेकॉर्डिंग मी काही काम वगैरे केलेलं नाहीये. मी फक्त एकदा बघितलं होता बनवताना व्हिडिओ, बघितलं. त्यामुळे मला माहिती आहे. अरे वा वा. अरे वा. एकच मिनिट. हे बघा, एक मस्त पाणी सांडलेलं आहे इथं आता आईने. सगळं पाणी सांडलेलं आहे आणि पाणी सांडून नाही म्हणलं तरी 2 सेकंद तसेच थांबली आहे की पाणी किती पडतंय. आणि ती म्हणत होती ब्लॉग मध्ये नाही घ्यायचं, पण आता पाण्यामुळे घ्यायला लागलं. आणि आता परत एक बाईट घेतो मी. मला आवडलं हे, पण ह्याच्यामध्ये खोबऱ्याची टेस्ट जास्त येते. माहित नाही का ह्याच्यात असेल किंवा नाही माहिती, पण खोबरं लागतंय मला. अजून एकदा टेस्ट कर. बघ, आता फडकानाला चालली आहे. ठीक आहे. कॅश तरी काय प्रेशर नाही, काय बोलतात त्याला? कशाला तू मराठीत? धमकी धमकी हा. भावाला माझ्या. मला ब्लॉग मध्ये नाही घ्यायचं. घे बघ आली. नाही, जाऊ दे, तिला तिचं काम करू दे. फरशी पुसण्याचं काय आता तिनेच सांडवलंय म्हणल्यावरती तीच पुसणार. बघा, ह्याच्यापर्यंत पाणी गेलेलं आहे. 2 मिनिटं तशीच होती. ब्लॉग मध्ये येईल म्हणून नको, जाऊ दे, पडू दे पाणी, फरशी भिजू दे. आता ह्याचं टेस्ट करून झालेलं आहे. आता एवढं जे राहिलेलं आहे
तेवढं माझं. त्यानंतर हा चॉको लावा केक आहे. नो नो, हा पण माझंच आहे, नका टेन्शन घेऊ. नाही नाही, हा टेस्टिंग मी पण करणार आहे. चॉको लावा केकची टेस्टिंग मी पण करणार आहे. त्यामुळं ठीक आहे, आता आपण गार्लिक ब्रेड संपवू, त्यानंतर चॉको लावा केकची ओपनिंग करू आणि टेस्टिंग करू. पुढचं फेवरेट फूड हेच असणार आहे माझं, असं मला मनापासून वाटतंय. तर ह्याला ओपन हे म्हणजे काय? चॉको लावा केक. हा, कर ओपनिंग कर. बघा मित्रांनो, सुरी नाहीये तर तो चमच्याचा वापर करतोय. झालं की कट. मग पावर लागती, सूर्य असू का चमचा. चल. अरे हे बघा काय हे चुकीचं आहे. हा ते काय अल्युमिनियम फॉइल पेपर आहे ते. तरी हा, ह्याचं तोंड बघा, तोंड बघा, तोंड बघा. बघा एक्साइटमेंट बघा त्या तोंडावरची. कर, ट्राय कर, कसा लागतो ते सांग. रिएक्शन दे, रिएक्शन. इकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ. एक खाऊन नाही सांगू शकत, सगळं खाल्ल्यावरती सांगतो. हे भाई, मला पण खायचंय. आता मी टेस्ट करणार आहे, त्यामुळं अरे मी सांगतो थांबा. नाही. नाही नाही, मला बघायचं ना. ते चॉकलेट चांगलं आहे, केक नॉर्मल आहे, चॉकलेट भारी लागतं. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त आवडते तर नाही, पण आवडते तर होईल. ठीक आहे, आता माझी टेस्टिंग आहे. मित्रांनो, आता माझा दादा, मोठा दादा ट्राय करतोय, बघू कसा करतोय. ठीक आहे, आता मी ट्राय करतोय चॉको लावा केक, बघू कसा लागतोय. मला जास्त कॅडबरी किंवा हे चॉको वगैरे आवडत नाही, पण खोट बोलायचं नाही, ट्राय करू आपण. कसं मस्ती करायची नाही. खोटं बोलतोय, जेव्हा बघन तेव्हा चॉकलेट खात असतो. आवडलेलं दिसतंय. ठीक आहे, मला जास्त गोड आवडत नाही, पण चॉकोमुळे ठीक लागतं केक. आणि खूप गोड आहे, अजून थोडंसं माइल्ड गोड असतं ना तर अजून मला आवडलं असतं. मित्रांनो, मला तर नाही वाटत ते गोड आहे, पण नॉर्मल वाटला. मी याला 7 रेटिंग देईन 10 पैकी.